आपल्याला माहिती आहे श्रीहरीचा वास कुठे असतो तिथे ओम नमो हा सूर रंगतो. निर्गुण निराकार परब्रह्मापासून साकारास आलेलं ओंकार स्वरूप त्यापासून या सृष्टीची निर्मिती झाली. या ओम मध्ये इतकी महान शक्ती सामावली आहे. तिथे आपला प्रेमळ भक्त ओम नमो हे सूर आळवायला बसला की परमेश्वराचा आपोआपच वास असतो, त्यांची प्राप्ती होते. पण हे नित्यकर्म असायला पाहिजे. रोज पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर शुद्ध अंतकरणाने जर साधना केली तर एक दिवस आपण आपल्याला विसरून त्या चैतन्य रूपाच्या दर्शन घेऊ शकतो. तोच क्षण आहे परमानंदाचा, त्या ओम नमः शिवायची. त्यामुळे प्राप्ती होईल. गात आहे ओम नमो हा सूर जिथे रंगतो, ओम नमो हा सूर जिथे रंगतो, श्रीहरी नित्य तिथे नांदतो. कार्यक्रमाची सांगता या भक्तिगीताने होत आहे. ऐका तर. आनंदाचं साकार स्वरूप म्हणजे पांडुरंग. संतांनी परोपरीने आपल्या अभंगातून पंढरीचा महिमा वर्णन केला आहे. त्यांच्या आराध्य देवतेचा पांडुरंगाचा निवास या पंढरीत आहे. आपले वारकरी बंधू अतिशय भावभक्तीने मी तूपणा विसरून पायी पायी पंढरीची वारी करतात. पंढरी रायाच्या पुराहुरी भेटीचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. अशा पंढरीलाच ते आपले माहेर समजतात. त्यांचे आईबाप कोण आहे? विठ्ठल रुक्माई. पुंडलिकाला त्यांनी बंधू म्हटलेलं आहे आणि चंद्रभागा ही त्यांची बहीण आहे. सर्व सुखाचे आगर असे माझे माहेर पंढरी. गाण्याची मंडळी, आपण नेहमी एक भजन आठवलं की गजर करत असतो. गजर म्हणजे काय? गजर म्हणजे नामस्मरणच आहे. पण गजर म्हणजे मीपणा नाहीसा करून त्या परमात्म्याशी
समरस होऊन नाद घेणे हा गजरचा खरा अर्थ आहे. चला तर श्याम भैयाच्या गजरांसोबत आपणही समरस होऊ. जय हरी विठ्ठल श्री हरी जय हरी विठ्ठल श्री हरी Hare